आज मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश इथल्या सर्व बैलगाडा शर्यत शौकीनांची, बैलगाडा मालकांची, बैलगाडा चालकांची सगळ्यांची इथं एक मीटिंग आयोजित केली होती. त्या मीटिंगमध्ये सगळ्यांचं म्हणणं काय आहे, प्रत्येक बैलगाडा मालकाची भावना काय आहे, ही सगळी इथं बसून सगळ्यांनी समजून घेतली. जिल्ह्याच्या विदर्भातील काही मंडळी होते, उत्तर महाराष्ट्रातील काही मंडळी होते, मराठवाड्यातील मंडळी होते. या सगळ्यांनी सगळ्याची भावना समजून घेऊन जे काही पाठीमागं 2-4 दिवसापूर्वी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये असा निर्णय झाला की पावसाळा आता लागल्यामुळं पश्चिम महाराष्ट्र वगळता किंवा पश्चिम महाराष्ट्रातील आणि मुंबईतीलच बैल जोडी शौकीनांचा भाग राहील आणि उर्वरित महाराष्ट्राला बंदी जरी नाही म्हटलं, पण ते आपल्याला तिकडे जाऊन खेळता येणार नाही. त्याच्यामुळं आपण सुद्धा आपला खेळ इथं मोठ्या प्रमाणात वाढवला पाहिजे. 3 फेऱ्याचा खेळ हा नियमाला बांधील राहून, जी अखिल भारतीय बैलगाडा संघटना आहे त्या संघटनेच्या नियमाला बांधील राहून हा खेळ इथं सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढला पाहिजे. याच्यासाठी सगळ्यांची चर्चा झाली व अपोह झाला. त्याचबरोबर इथला जो पारंपरिक खेळ होता, जो होता की सेकंदाचा खेळ, शंकरपटाचा, त्या शंकरपटाच्या खेळामध्ये सुद्धा सगळ्यांचे नियम सारखे राहिले पाहिजे, याच्यावर सुद्धा सविस्तर चर्चा झाली. त्याच्याबद्दल अध्यक्ष असतील बाबूशेठ किंवा शेठ असतील, साहेब असतील, हे सगळं आपल्याला सांगणार आहे. माझी एक विनंती असेल की पश्चिम महाराष्ट्र हा 3 फेऱ्यासाठी हा महत्त्वाचा खेळ, जो आमच्या इकडील भागातील बैल पश्चिम महाराष्ट्रात गेले, तिथं शिकले, तो खेळ शिकून आता 3 फेऱ्याच्या मैदानात 1000 फूट लांबच्या पाठीपर्यंत पळायला लागले. कारण आमच्या बैलांना सुरुवातीला 300 फूट पळण्याची, 400 फूट पळण्याची एवढी आदत होती, एवढी सवय होती. परंतु मागील 3-4 वर्षापासून, 5 वर्षापासून 3 फेऱ्याच्या मैदानात मग विदर्भापासून, उत्तर महाराष्ट्रापासून, खानदेशपासून मराठवाड्यातील सगळे बैल हे पश्चिम महाराष्ट्रात गेले. ते 3 फेऱ्याच्या मैदानात खूप मैदानं कधी जिंकले असतील, कधी हारले असतील, कधी गुलालात असतील, कधी वापस आले असतील. त्याचबरोबर मुंबईला सुद्धा गेले, मुंबईला सुद्धा बिनजोड खेळले, कधी जिंकले असतील, कधी हारले असतील. परंतु हा जो काल परवाचा निर्णय झाला, त्या निर्णयामध्ये आमच्या सगळ्या बैलगाडा शौकीनांना एक प्रकारे शॉक बसल्यासारखी गंमत आहे की आता आपल्या बैलांना 1000 फूट पळायची सवय झाली आणि आता 1000 फूट, कारण आमच्या भागामध्ये मैदानं कमी आहे आणि आता पळायची सवय कमी होईल. आता काय करायचं, तर त्याच्यासाठी सगळ्यांचा उपभोग झाला आणि इथल्या भागात सुद्धा जास्त प्रमाणात मैदानं झाले पाहिजे आणि ते मैदानं संघटनेच्या नियमाप्रमाणे पार पडले पाहिजे. आता खरं पाहिलं तर मला सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातीलच काही भागातल्या लोकांचे फोन आले. ते म्हणले नाही राव, हा जो निर्णय झाला आम्ही गंजीतच राहतो, पण आम्हाला सुद्धा हा निर्णय याच्यामुळे आवडला नाही की सगळ्यांनी एकत्र येऊन खेळलं पाहिजे. संघटना ही संपूर्ण महाराष्ट्राची आहे, विशिष्ट भागापुरती संघटना नाही आहे. आम्ही सुद्धा त्या संघटनेला आमची संघटना मानतो, आमच्या भागाची संघटना मानतो आणि संपूर्ण महाराष्ट्राची मानतो. म्हणून तिथल्या सुद्धा काही लोकांना याच्यात दुःख झालेलं आहे. दुःख का होणार नाही, कारण तिथला बैल आणि इथला बैल काही वेगळा नाही आहे, सगळे नंदी एकच आहे. इथले मंडळी त्या भागात गेले, त्या भागात जाऊन एकमेकाचा जो जिव्हाळा प्रेम तयार झालं, एकमेकाचा जो एकमेकाविषयीचा आदर तयार झाला आणि आज लगेचच जसं आत्ता पाठीमागं मी बोलल्याप्रमाणे वडील दोन्ही भावाला वेगवेगळं काढून देतो, वेगळं निघतात, दोघांचे घरं वेगळे होते, दोघांचं ताट वेगळं होतं. अशी घटना घडल्यावर इथल्या माणसाला तितकंच वाईट वाटलं असेल, तर तिथला सुद्धा एक चांगल्या बुद्धीने विचार करणाऱ्या माणसाला सुद्धा वाईट वाटलं असेल. आणि मी नवे मी ठामपणे सांगतो, आबा असतील, शेवळे आबा जे अध्यक्ष विलास पैलवान सुद्धा असतील, हा निर्णय करताना त्यांना सुद्धा मोठं दुःख झालं असेल, कारण ते सुद्धा एक चांगले माणसं आहे. त्यांनी सुद्धा संघटनेमध्ये सगळं प्रेम करणारे माणसं आहे. आमच्या भागातल्या बैलावरही, आपल्या भागातल्या बैलावरही त्या माणसाने प्रेम केलेलं आहे. म्हणून हा निर्णय जरी झाला असला, ते आत्ताच बोलले, थोड्या दिवसामध्ये ह्या निर्णयाचा फेरविचार होईल. गरमागरमी आता लगेचच तो होणार नाही. म्हणून थोड्या दिवसासाठी आपण याच्यामध्ये इकडचे बैल इकडं थांबतील, तिकडं पळायला जाणार नाही, कुठलाही भांडण झगडा होता कामा नये. कारण हा खेळ भांडणं झगडा करण्यासाठी मुळे नाहीच आहे. भांडणं झगडा करायला भाईगिरीचं जे मैदान पडलेलंच आहे, तिथं केलं पाहिजे प्रत्येकाने. म्हणून कोणी कोणाला चॅलेंज देता कामा नये. भले इकडे भागातील सुद्धा चाहते त्यांनी कॉमेंट करताना सुद्धा
व्यवस्थित कॉमेंट केली पाहिजे. कोणाचं तिकडल्या भागातील मैदानाचं, तिकडल्या भागातील लोकांचं, तिकडल्या भागातील बैलाचं कोणाचाही अपमान होता कामा नये. आणि तिकडल्या भागातील सुद्धा लोकांनी कॉमेंट करताना आम्हाला नुसतं इंजेक्शन करू नये, कारण नुसते इंजेक्शनवर सुद्धा बैल पळालेले नाही. बैलाला खिल्ल आहे, बैलाला जीव. अहो, जीवाला जीव दिला तर बैल सुद्धा माणसापेक्षा हुशार आहे आणि तो माणसापेक्षा जास्त करू शकतो, म्हणूनच बैल पळतो. म्हणून कोणी सुद्धा असं हिणावता कामा नये. आणि हिणावणाऱ्याच्या घरी बी किती बैल आहे याचं सुद्धा आता आपल्याला पडताळणी करायचा टाइम आलेला आहे. म्हणून ह्या खोलात न जाता सगळ्यांनी एकत्र येऊ, पुन्हा एकदा थोडे दिवस जाऊ देऊ आणि पुन्हा सगळे एकत्र येऊन पुन्हा तो खेळ सगळ्या भारतात, आपल्या पूर्ण भारतात तो पसरला पाहिजे, मोठा झाला पाहिजे. म्हणून आज आम्ही सुद्धा ठरवलं की आमच्या भागात सुद्धा हा खेळ मोठ्या प्रमाणात 3 फेऱ्याचा चांगला नियमाला राहून चांगले बक्षिसं ठेवून खेळण्याचा प्रयत्न करू. त्याच्यासाठी आत्ताच आमचे तुम्हाला सांगतो, एक 5 तारखेला इकडं एक मैदान पडलं, त्याच्यानंतर 13 तारखेला मैदान पडलं. आणि दुसरी गोष्ट, जी बैलगाडा क्षेत्रातली जी पंढरी आहे, जसं मोठ्या पंढरपूरला सगळा वारकरी समाज जायचा, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असला, तसाच बैलगाडा पंढरी सुद्धा जी पेडगावची पंढरी होती, जो 21 आणि 22 तारखेला, ती पूर्ण तुम्हाला सांगतो बैलगाडा शौकीन कोणी पाहण्यासाठी, ज्याच्याकडे बैलही नसला तरी आमच्या या भागातून, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, या भागातून ती शर्यत पाहण्यासाठी तिथं माणूस जायचा. कारण त्याला आता सवय लागली होती की ते खेळ एक शिस्तीचं आणि एक चांगलं मैदान. त्याचबरोबर इथले बैल सुद्धा जायचे, बैलाला तयारी करायची. आता आमचे बैल पूर्ण तयार झालेले, तयारी असलेले बैलाला आता करायचं काय? कारण आता त्या पंढरीच्या वारीला जात येत नाही, कारण ती बैलगाडा शौकीनांची वारी आहे आणि त्या वारीला न जाता आल्यामुळं आता काय करायचं. म्हणून असं ठरलं सगळ्यांचं. खरं पाहिलं तर ते जनतेच्या मनातलं पेडगावचं मैदान, जे जनतेतल्या मनाचं, अखिल भारतीय जनतेच्या मनातलं. आता तर त्याला आता खरं पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रातल्या मनातलं राहिलं, कारण आमच्या मनातलं आज बी आहे, उद्या बी राहणार. परंतु आता आम्हाला तिथे येता येणार नाही, आम्हाला तिथे बैल घेऊन येता येणार नाही. म्हणून आता ते आमच्या मनातलं राहिलं की नाही राहिलं, खरं तर आता तुम्ही पश्चिम महाराष्ट्र मंडळींनी ठरवलं पाहिजे. परंतु आमच्या मनात आज बी आहे, पेडगावचं मैदान आज बी आहे. म्हणून असं ठरलं सगळ्यांचं मिळून की इकडं सुद्धा एक आपली जी तिथं जाऊन वारी न करता आपल्या भागातच आता सगळ्यांनी, सगळ्या बैलांनी, सगळ्या बैलप्रेमींनी, सगळ्या शौकीनांनी एका जागेवर जमा हो आणि इथं सुद्धा आपली ती वारी तिकडे चालू करीत नाही तोपर्यंत आपल्या इथं एक वारी करू. आणि आपल्या वारीचं ठिकाण कुठं राहील, काय राहील, हे सगळं नियोजन करून सगळे सांगतील. पण 21 जूनला आणि 22 जूनला आपल्या भागात सुद्धा हिंदकेसरी मैदान होईल. ते चांगल्या पद्धतीनं होईल, त्याचे बक्षिसाचं स्वरूप पण चांगलं असेल. अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमाला अधीन राहूनच ते हिंदकेसरी मैदान होईल. आम्हाला तिथं जायची आज पण इच्छा आहे पेडगावला, पण आता जाता येत नाही. त्यामुळं ना इलाजानं हे सगळं आता इथं मैदान भरवण्याचे किंवा इथं मैदानाला आता त्या पंढरीला जायची आमची सगळ्यांची तयारी झाली. 21 तारीख आणि 22 तारीख पहिल्या दिवशी ओपनचं राहील आणि दुसऱ्या दिवशी दुशाचं राहील. दुशात येऊन जातो तो आदत दुशात येऊन जाईल. तो संघटनेचा नियम कोणता आहे त्या नियमाप्रमाणे ते राहील. पेडगाव सारखाच जे पेडगावला भरतं तसंच इथंही भरेल. त्याच्यामुळे आपण किंतु परंतु करायचं नाही. आणि राहिला प्रश्न, हे फक्त 4च विभागातल्या बैलांची देवा असं काही नाही आहे. मुंबईचे बैल आलेले चालते आम्हाला, आम्ही छोटे भाऊ आहे. आमच्यासाठी मुंबई आणि विदर्भ, आपलं पश्चिम महाराष्ट्र आमच्यासाठी मोठे भाऊ आहे. आता आम्हाला वेगळं काढून दिलं, पण आम्ही त्याला वेगळं समजत नाही. आम्ही सगळे एकच समजतो. आम्ही या संघटनेला पण आमची संघटना समजतो आणि त्याच्यासाठी विदर्भातील चालतील, पश्चिम महाराष्ट्रातील बैल चालतील, मुंबईतले बैल चालतील. आमच्या इथं ओपन विषय कोणी आलेलं चालतं. आम्हाला सगळ्यांना एकत्र येऊन आम्हाला तिथं भाग घेतलेला चालतो. आम्ही कुठल्याही समालोचकाला थांबवणार नाही, आम्ही कुठल्याही लाईव्हवाल्याला थांबवणार नाही, आम्ही कुठल्याही युट्यूबवर वाऱ्याला थांबवणार नाही. कुठलाही भारतातला युट्यूबर तिथं आलेला चालतो, कुठलाही समालोचक आम्हाला चालतो, कुठलाही बैल आम्हाला चालतो. म्हणून हे पूर्ण भारताचं, पूर्ण महाराष्ट्राचं मैदान असेल असंच मी आजच्या प्रसंगी सांगतो. फक्त एकच विनंती करतो, संघटनेने सुद्धा ज्या पद्धतीने, संघटना ही सगळ्याची असते, संघटना ही मायबापाची भूमिका घेतली पाहिजे. आणि संघटनेने लवकरात लवकर ज्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यासाठी मेहनत घेतली तशी आमच्यासाठी सुद्धा मेहनत घ्या. मी तुम्हाला सुद्धा आवाहन करतो त्या निमित्तानं, संघटनेच्या लोकांनी सुद्धा इथल्या मैदानाला यावं.
इथल्या मैदानाला आम्हाला शिस्त लावायचा प्रयत्न करावं. तुम्ही सुद्धा आमची इथं आलेले चालते, म्हणून खूप जास्त लंब चौडं न होता माझी एकच विनंती राहील, सगळ्यांनी आमची एकच विनंती राहील, आपण सगळ्यांनी यावं. माझी विशेष विनंती राहील, मुंबईवरून राहुल पाटील असतील किंवा अजून संघटनेचे दुसरे मंडळी असतील, ते सुद्धा आमचे 21-22 तारखेच्या मैदानाला आलेले, आम्हाला कधी पण त्यांना आमंत्रण आहे. म्हणून माझी सगळ्या संघटनेला आजवरून विनंती आहे, कोणी चिथावणीखोर बोलू नये. आपल्या भागातील लोकांनी पण आणि संघटनेला आम्हाला आणि पैलवान यांना सुद्धा मी सांगतो की आरेरावी जे लोक करतात तिकडे भागातले, त्यांना सुद्धा तुम्ही थोडं समज दिली पाहिजे. इकडे भागातील आरेरावी करत असाल, हे संघटनेचे लोक इकडे भागातली लोकांना म्हणजे समज देतील. कोणीही आरेरावी करू नका, नियम पाळा. आपण बैलावर प्रेम करणारे माणसं आहे, आपण नंदीवर काय प्रेम करणारे माणसं आहे. मारामारी करण्यासाठी हा खेळ नाही, कोणी कोणाला मारू नये. आणि जर कोणी एखादा बोलला असेल आणि कोणी एखाद्यानं काही व्हायरल केलं असेल, अरे बाबा एखादा माणूस टाकू शकतो की बाबा यांचा पुष्पराज लय चांगला आहे म्हणून मला कोणी भांडू नये. मला पुष्पराज आवडतो, मला देवा आवडतो, मला त्याच्यानंतर बकासूर आवडतो, ही माझी चॉईस असू शकते. मला मथुरा आवडतो, माझी चॉईस असू शकते. मला पाटलाचा बैल आवडतो, माझी चॉईस असू शकते. त्याच्यामुळे लगेच मला येऊन कोणी दाबादाब माराव, ही काही त्याच्यामधली खरी संस्कृती झाली नाही. खेळाची संस्कृती जपा आणि हा खेळ अजून मोठा होईल त्याच्यासाठी सगळ्यांनी मेहनत घ्या, असंच मी आजच्या प्रसंगी सांगतो. आणि पुन्हा एकदा सगळ्याला, विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यांना मी विनंती करतो आणि तुम्हाला निमंत्रित पण करतो आणि तुम्हाला विनंती पण करतो, आम्ही तुमचे जे, तुम्ही आमचेच आहे. आम्ही तुम्ही काही वेगळे नाही, आपण हे सगळे भारतातले नागरिक आहे, आपण या महाराष्ट्राचे नागरिक आहे. आपल्या शेवळे आबा असतील, पैलवान असतील, यांनी सगळ्यांनी मिळून या बैलगाडा शर्यत चालू होण्यासाठी खूप मेहनत घेतलेली. त्या मेहनतीची कल्पना आम्हाला पण आहे, जाणीव आम्हाला पण आहे, त्याचे उपकार आम्ही पण मानतो. म्हणून आजच्या प्रसंगी या मीटिंगमध्ये एकच सांगितलं गेलं, बैल चालवणारा असेल किंवा मैदान आयोजन करणारा असेल, त्यांनी संघटनेचे नियमाचे काटेकोर पालन करून हे मैदान घ्यायचं. आजच्या प्रसंगी असं ठरलं, कोणी कोणाला येडवाकडं बोलायचं नाही, वाईट बोलायचं नाही, सगळ्याला प्रेमानं बोलायचं आणि सगळ्यांनी एकत्रित प्रेमानं राहायचं. असंच इथं या मीटिंगमधला एकंदरीत सार आहे. आणि याच्यानंतरचं पार्श्वभूमी सागरा पाटील बोलतील. खरं तर 22 तारखेला नाशिकच्या ज्या मैदानात जो प्रकार घडला, अतिशय